संपन्न महाराष्ट्रामध्ये अनेक फळांची संपन्नता आपण पाहिली. पूर्वी आपण गोलवड चिकू बघितला, तसाच आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून ज्याला म्हणूयात आपण दुष्काळग्रस्त भागामध्ये नैसर्गिकरित्या येणारं फळ हे बीडचं सीताफळ. त्यालाही आम्ही GI घेतला आणि त्या बीडच्या सीताफळाने सुद्धा एक चांगली यशोगाथा निर्माण करायला सुरुवात केली. बीड हे मराठवाड्यातलं असं एक ठिकाण आहे की जिथे काही पर्वतरांगांचा समावेश विशेष करून होतो आणि तिथे त्या पर्वतरांगांमध्ये विशेष करून ज्याला म्हणूयात तिथल्या खडकावर नैसर्गिकरित्या येणारं झाड हे बीडचं सीताफळांचं झाड, ज्याला दारूची बीड सीताफळ असंही म्हटलं जातं, अशा प्रमाणात ते येतं. वास्तवात काही पर्वतरांगा आपल्याला माहिती आहेत, सह्याद्रीच्या पर्वतरांगा किंवा आपण गुजरातच्या त्या बॉर्डरमधल्या पर्वतरांगा, पण ह्या बीडच्या ज्याला पर्वतरांगा आहेत त्या तशा पाहायला गेल्या तर दक्षिण भारतातनं सुरुवात होतात आणि मध्य प्रदेशपर्यंत सुरू राहतात आणि त्यातला मधला भाग जो आहे तो बीडमध्ये येतो आणि इथे खडकाळ जमीन या पर्वतरांगावर मध्ये उपलब्ध किंवा नैसर्गिकरित्या उपलब्ध होते असे म्हणूयात आपण. या बीडच्या सीताफळांना म्हणजे ह्या पर्टिक्युलर सीताफळाला मंकी फ्रूट असंही म्हटलं जातं की माकडाने ते खाल्लं की त्याची बी टाकली की त्या बीवर येणारं झाड आणि ते झाड वाढणारं त्याला येणारं सीताफळ. तर हे असं बीडचं सीताफळ हे नैसर्गिकरित्या मुळामध्ये विशेष करून फॉरेस्टच्या त्या जमिनी म्हणूयात आपण वर येणाऱ्या ह्या सीताफळाचं अनेक वैशिष्ट्य होते आणि ते आम्हाला GI करताना समोर आले आणि त्याला आम्ही GI मिळू शकतो. त्यातलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आम्हाला जे मिळालं म्हणजे त्याचा गोडवा. त्या सीताफळाचा गोडवा जो आम्ही नंतर त्याचा एक सायंटिफिक पॅरामीटर ज्याला म्हणतो आपण TSS, तो आम्ही त्याच्यातनं तो गोडवा त्याची आम्ही शोधला आणि तो शोधताना आम्हाला पहिला पॉईंट होता की अरे ह्या बीडच्या सीताफळावर कुठे कायम झालंय का. हे नावाजलेलं सीताफळ आहे, हे घाट माथ्यावर पोत्याने विकणारं सीताफळ आहे, परंतु याच्या वैशिष्ट्यांवर कधी हे लोकांना माहिती आहे, हे गोड आहे, हे चवदार आहे, परंतु याच्यावर सायंटिफिक अभ्यास झाला होता का, तसा फारसा अभ्यास झाला नव्हता. मग आम्ही साधं GIच्या पॅरामीटरला अनुसरून त्याचं कम्पॅरिझन केलं की बीडच्या सीताफळाचा गर काढला, पल्प म्हणतो आपण ज्याला, तो काढला आणि त्याचा TSS व्हॅल्यू काढला, म्हणजे त्याचा गोडव्याचे जे पॅरामीटर म्हणूयात आपण तो काढला आणि त्याचं कम्पॅरिझन आम्ही US आणि UKच्या म्हणजे अमेरिकेच्या आणि इंग्लंडच्या सीताफळाबरोबर केलं आणि आश्चर्यजनक आमच्यासमोर ज्याला म्हणूयात फॅक्ट समोर आली, ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या बीडच्या सीताफळाचा TSS त्या इंग्लंडच्या आणि अमेरिकेच्या सीताफळापेक्षा कैक पटीने चांगला होता. म्हणजे निसर्गाने आपल्याला हे गोड फळ दिलं असताना देखील, आपल्याला ते माहिती असताना देखील आपली ती नोंद नव्हती, ती GIच्या माध्यमातून पहिली स्टेप निर्माण झाली, म्हणजे त्याचं नोंद झाली. जशी नोंद झाली तशी तशी आम्ही अनेक त्या विषयावर लेख मला सुरू केल्या आणि महत्त्वाचे घटक आम्ही समोर आणले की त्या पर्वतरांगांमध्ये जो विक्री करायला वर्ग बसलेला असायचा, सीताफळा विक्री म्हणूयात आपण त्याला, तो 200 रुपयाला पोती विकायचा आणि आम्ही त्यांना असं महत्त्वाचे घटक निदर्शनास आणून दिले की तुम्ही एक सीताफळ सुद्धा कदाचित 200 रुपयाला जाईल जर त्याला व्यवस्थित नियोजन केलं तर. या बीडच्या सीताफळाचं प्लस जरी गोडवा किंवा ज्याला म्हणूयात हा वैशिष्ट्यपूर्ण होता तरी सुद्धा त्याचा एक मायनस, पण ते निसर्गाने ते मायनस सुद्धा प्लसमध्ये ठेवलं होतं. त्याचा मायनस काय होता की एकाच टायमाला झाडाला एकच वेळेला फळ येणार नाही. तर आज जे एकदा सीताफळ आलं तर उद्या परवा ते दुसरं येईल, तिसरं येईल, असं हे वेगवेगळ्या दिवशी एक येणारं सीताफळ असल्या कारणाने त्याची तोडण्याची किंवा त्याची संकलनाची गणितं वेगळी ठरवावी लागत होती, थोडी मेहनत त्याला ॲडिशनल लागत होती, पण ती एक निसर्गाची देणच होती आणि हे आम्ही तिथे काही लोकांना निदर्शनास आणून दिलं. आणि काही मंडळींनी आपल्या म्हणजे विशेष करून त्या भागातनं काही जी मंडळी ज्याला उदरनिर्वाहासाठी पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आली होती, जी शिक्षक मंडळी होती, त्यांनी आपल्या नंतर रिटायरमेंट नंतर तिथे परत जाऊन बीडच्या सीताफळांचा GI मिळाल्याच्या माहितीवरनं सीताफळाची लागवड वाढवली. लगड म्हणून एक शिक्षक होते, त्यांनी
आपल्या रिटायरमेंट नंतर तिथे लिटरली आपल्या बीडच्या सीताफळाची बाग तयार केली. अशा प्रकाराने हे बीडचं सीताफळ वैशिष्ट्यपूर्ण होतं. आणि ज्या वेळेला आम्ही GI साठी काम करत होतो त्याच वेळेला आम्हाला आणखी 2 त्याच्यातल्या अपॉर्च्युनिटी समोर आल्या, की जेव्हा आम्ही कंपॅरिझन केलं की हे US आणि UKच्या सीताफळापेक्षा चांगलं सीताफळ आहे, गोड सीताफळ आहे, नैसर्गिकरित्या समृद्ध सीताफळ आहे. मग या सीताफळाच्या पल्पला मोठ्या प्रमाणात जी आईस्क्रीम इंडस्ट्री किंवा तत्सम इंडस्ट्री याला मागणी होईल आणि त्यानुसार त्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणं हे सुरू करून त्या लोकांनी सुद्धा, त्या इंडस्ट्रीनी सुद्धा, आईस्क्रीम इंडस्ट्रीनी सुद्धा काही वेल नोन इंडस्ट्रीनी आईस्क्रीमच्या म्हणूयात आपण, त्यांनी यांच्या सीताफळाच्या गल्पची पल्पची मागणी सुरू केली. त्याचबरोबर दुसरी अपॉर्च्युनिटी आम्हाला समोर आली ती म्हणजे युरोपमध्ये बेबी फूड हे कन्सेप्ट मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत चाललेलं आहे, ज्यासाठी चिकू पावडर आणि सीताफळाची पावडर ही त्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. आणि अशा वेळेला आपलं हे GI युक्त सीताफळ आणि त्याची पावडर ही नक्कीच युरोपसाठी उपयोगी ठरेल असा आत्ता आमचा नेक्स्ट प्रोसेस इंडस्ट्रीकडे कल गेलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तिथे तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम चालू झालेलं आहे. त्यातनं अनेक स्टार्टअप्स तयार होतील आणि कदाचित उद्या या सीताफळ पावडरला युरोपमधले नक्कीच बेबी फूड म्हणून मोठ्या प्रमाणात मान्यता मिळेल.